सांगलीच्या आष्टा नगर परिषदेमध्ये निवडणुकीनंतर काही वातावरण तापलेलं होतं। निवडणुकीनंतर टक्केवारी वाढवण्यात आली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला। त्यानंतर आंदोलनाची देखील भूमिका ही घेण्यात आली। काही काय वातावरण या ठिकाणी तापलेलं होतं, पण जयंत पाटील यांनी या ठिकाणी दाखल होत पाहणी केल्यानंतर प्रकरण आता निवळलंय। तरी सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झाला। याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही? कारण प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला? हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे, पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली। त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला, त्यामुळं ते मतदान वाढत गेलं। पण सगळीकडे वाढलेलं नाही, एके ठिकाणी कमी झालेलं आहे। त्यामुळं ते म्हणतायत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत। पण त्यांचं म्हणणं काही असलं, टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते। म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत, इथं अपक्षांना फार चिंता आहे। अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही। त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे। शिंदे सेना आलेत, एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही, त्यामुळे तेही आलेले आहेत। त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी। आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत, कुणी आतताईपणा करत नाही। पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं, त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं, त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते। पण तिथं नियम लावण्याचा